हाय एव्हरीवन. सगळ्यांची सकाळ चहानेच होत असते आणि माझी पण झाली सकाळी चहा घेतल्यानंतर सुरुवात. त्यानंतर घरातलं आतलं क्लिनिंग केलं. आतलं क्लिनिंग करून झाल्यानंतर बाहेरचं क्लिनिंग चालू केलं. कारण बिल्डिंग येणार रस्त्याच्या कडेला असल्यामुळे आतमध्ये खूप धूळ येते, ती रोज क्लीन करावं लागते. आणि पोरं आहे ना सगळी माती आतले बाहेरचे पाय आत आणि आतले पाय बाहेर करतात, त्यामुळं घर पण खूप खराब होऊन जातं. आम्ही अशी बिल्डिंग येणार रस्त्याच्या कडेला घेतली ना. आम्ही हैदराबादमध्ये राहतो. हैदराबादमध्ये काय मोठे मोठे बिल्डिंग आहे, पण त्या सिटीत आहे. आम्ही थोडं सिटीच्या बाहेर राहतो. तर असे क्लिनिंग रोड डेली करत असते. त्याच्यात मी हा जो छोटासा प्रयत्न केला आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते. मी आहे ना बकेटमध्ये ना 2 बटाटे लावले आणि रताळं पण लावले. माहीत नाही आता ते येतं की नाही येत. बटाटे पहिल्यांदाच करून बघितला आहे हा प्रयत्न. गावाकडं केला होता एकदा, तो जमला होता म्हणून म्हणलं त्याला करून बघावा म्हणून केला आहे. रताळे तर मी पहिल्यांदाच लावले. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ते येतील की नाही म्हणून बादलीमध्ये. केला आहे प्रयत्न, बघूया. तर मग त्यानंतर याला पाणी घालून झाल्यानंतर घरात गेल्यानंतर घरातली जी क्लीनिंग केली होती ती फक्त 5 मिनटात राहणार होती, ते मला माहीत होतं. पण त्यामुळे मला रोजच क्लीन करावंच लागतं, कारण दोघं काय 5 मिनटाच्या वरती क्लीनिंग राहून देत नाही. तर तुम्ही बघताच आहे किती तो पसारा करून ठेवतो. त्याला काय एवढी झोपच नाही, त्यामुळे तो दिवसभर त्याचं खेळणं चालू होतं. तुमच्याकडे पण संक्रांतीची तयारी चालू झाली असेल ना. आमच्याकडं पण झाली. आमचा पतंग बघा किती उडतोय, इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं. आता काय नाताळच्या सुट्ट्या चालू असल्यामुळे तिला पतंग घ्यायचा होता. मग काल आम्ही गेलो होतो बाहेर, मग येता येता तिला पतंग घेऊन आलो. तर पतंग बघून ती एवढी खुश झाली की बस, बघा कशी डान्स करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.